मार्ग ताबडतोब बंद झालेच पाहिजे. सर्व बंद झालेल्या योजना ताबडतोब चालू झाल्याच पाहिजे. बांधकाम कामगार एकजुटीचा सर्व बांधकाम कामगारांना घरे बांधणाऱ्या बांधकाम कामगारांना घरे बांधणाऱ्या बांधकाम कामगारांना महाराष्ट्रातील लाखो बांधकाम कामगारांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ अखेर बांधकाम कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 16 मार्च 2026 रोजी बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष शंकर पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन छेडण्यात आले असून कामगारांनी उपोषण सुरू करत शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार केला. महाराष्ट्रातील सुमारे 20 लाख बांधकाम कामगारांचे नवीन नोंदणी अर्ज तात्काळ निकाली काढावेत, तसेच नूतनीकरण व पडताळणी अर्जांची प्रक्रिया थांबवून प्रलंबित अर्जांना कोणताही विलंब न लावता मंजुरी द्यावी अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. सध्या अनेक अर्जांना 6 ते 9 महिन्यांपर्यंत तारीख देऊन कामगारांना हेलपाटे मारायला लावले जात आहेत असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. याशिवाय कोणतेही ठोस कारण नसताना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील काही अधिकारी अर्ज नामंजूर करण्याचे प्रकार करत असल्याचा गंभीर आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी केला. शिक्षणाच्या लाभामध्ये किरकोळ त्रुटी काढून कामगारांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर अनेक बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना मिळणारे लाभही प्रलंबित ठेवले जात असल्याने कामगार कुटुंबावर अन्याय होत असल्याची तीव्र भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या सर्व प्रश्नांबाबत यापूर्वी कामगार आयुक्तांना भेटून निवेदने देण्यात आली होती, मात्र त्याची कोणतीही दखल न घेतल्याने संतप्त कामगारांनी अखेर आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर ठिय्या दिला. शासनाने तातडीने या मागण्यांची दखल घेऊन न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. या आंदोलनास महाराष्ट्र राज्य कामगार मजूर जनरल संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांच्या वतीने आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेच्या वतीने आज मी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाध्यक्ष बापू सूर्यभान करंडे आज बांधकाम कामगारांचा साठी जे काय लढा चालू आहे मुंबईमध्ये, आज मुंबईमध्ये आझाद मैदानावरती बांधकाम कामगारांच्या समस्यासाठी तीव्र आंदोलन व उपोषणाचा निर्णय कृती समितीचे अध्यक्ष शंकर पुजारी साहेबांनी घेतलेला आहे आणि आज रोजी तिथं उपोषण व आंदोलन चालू आहे. तर आमच्या सर्व संघटनेच्या वतीने शंकर पुजारी साहेबांना आम्ही सोलापूर जिल्ह्यातून सर्व बांधकाम कामगारांच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत. आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जे मध्यंतरीच्या काळामध्ये सोलापूर आयुक्त कामगार यांच्या 3 अधिकाऱ्याचे जे काय निलंबितचा प्रकार घडला आणि तिथं भ्रष्टाचार उघडकीस आला, कमीत कमी 4 कोटीच्या आसपासचा ते भ्रष्टाचार आहे असं निदर्शनास आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की अधिकारी वर्ग ज्यावेळेस हे भ्रष्टाचार करत होतं त्यावेळेसचे काळातील जे काय आयुक्त होते तिथं, त्यावेळेस त्या आयुक्त साहेबांच्या निदर्शनास का आलं नाही. आणि आमच्या संघटनेकडून मागणी आहे की ह्या भ्रष्टाचारामध्ये त्या काळामध्ये जे आयुक्त होते त्यांचीही चौकशी लागावी अशी आमची संघटनेकडून मागणी आहे. आणि ह्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी आणि बांधकाम कामगार मुंबई मंत्र्यांना अधिकाऱ्यांना बी आम्ही हे पत्र व्यवहार करणार आहोत. तर आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढं बांधकाम कामगार वर्ग आहे हे सगळं असताना देखील जाणून बुजून या बांधकाम कामगाराच्या ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. आणि या सगळ्याचा गोष्टीचा न्याय मागण्यासाठी आमचे शंकर पुजारी साहेब मुंबईमध्ये उपोषणाला बसलेले आहेत. कामगाराच्या अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणी आहेत, जाणून बुजून ऑफिस मधून त्रास दिला जातो, काही कारण नसताना प्रकरण रिजेक्ट मारले जाते. आणि नूतनीकरणचं जे असतंय त्याची तारीख 9व्या महिन्यापर्यंत पडली. त्या लोकांनी लाभ कधी घ्यायचा? 2 पेशंट होते ऍडमिट करायचे, त्यांची 9व्या महिन्याची तारीख असल्यामुळे त्यांना ऍडमिट करता आलं नाही. आज त्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांना 1 रुपया सुद्धा त्यांच्याविषयी नसल्यामुळे त्यांनी खाजगी दवाखान्यात सुद्धा त्या ऍडमिट करता येईना त्यांना, कारण का त्यांच्याकडे पैसाच नाही. आणि आमच्या सोलापूरमध्ये जे काय बांधकाम कामगार आयुक्त मध्ये जे आंगळमंगळ कारभार झालेला आहे, ह्या संदर्भात जे काही त्यावेळेसचे अधिकारी आणि आयुक्त होते त्यांचे सुद्धा जाऊन चौकशी लावावी अशा आमची संघटनेकडून ठाम निर्णय आहे. या गोष्टीवर मी
माझ्या वतीने आमचे जे काही शंकर पुजारी साहेब लढत आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणं केलं असता तर त्यांना आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं पाठिंबा देऊन त्यांनी हे आमच्या संघटनेला सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या ठाम निर्णयावर राहा आणि त्या काळातील जे काही आयुक्त होते त्यांची चौकशीची मागणी करा आणि आम्ही त्या पद्धतीने मागणी करत आहोत. जर अन्यथा ही चौकशी नाही झाली आयुक्त साहेबांची बी तर आम्हाला नाइलाजानं उपोषणला बसण्याची पाळी येईल असं आम्ही सरकारला निवेदनात बोलणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.